मुंबईची शान आणि सगळ्यांची जान ही मस्तपैकी गरमागरम पावभाजी. छानपैकी छानपैकी बटरचा तडका आणि आहा हा एकदम सुटणारा सुगंध. वाव, एकच नंबर. तर चला तर मग आज छानपैकी बनवूयात मस्तपैकी हॉटेल स्टाईल बटर पावभाजी. त्यासाठी काय काय सामान लागणार आहे जे आपल्याकडे घरात अवेलेबल असतं तेच. त्यासाठी मस्तपैकी त्यासाठी चला बटाटे आधी सालून घेतलेत. छानपैकी एक एक करून सगळ्या बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत. पूर्वतयारी केल्यानंतर मस्त भाज्या एकत्रित मस्त उकडून घ्यायच्या आहेत. आता कोणी कोणी भाज्या एकत्रित फक्त कट करून डायरेक्ट फोडणी पण घालतं बरं का पावभाजीची, पण आपण काही तसं बनवणार नाही आहेत. आधी मस्तपैकी सगळ्या भाज्या मस्त मसाल्या गरगरीत एकदम मस्त शिजवून घेणार आहोत. हे बघा 1 2 3 करून छानपैकी सगळ्या बटाट्यांना उघडं केलं आहे. सालून मस्त छानपैकी कट करून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे काही काळे पडणार नाही. त्यानंतर कॅप्सिकम घेतलं आहे. असे एक एक करून सगळ्या मस्तपैकी भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. छान छानपैकी आवडते की नाही सगळ्यांना पावभाजी? कमेंटमध्ये नक्की सांगा. भाजीला नसलं की पण हेल्दी पण आहे बरं का. सगळ्या भाज्या एकत्रित टाकल्या त्यामध्ये बीट गाजर एकदम छान. रक्त पण वाढतं, हिमोग्लोबिन पण वाढतं आणि हेल्दी पण मुलांच्या पोटात जातं. असं खायचं म्हटलं की नखरे करतात मुलं, हो की नाही? जसं की बीट खायचं म्हटलं तर नाक मुरडतात नको म्हणून. गाजर पण तसं खात नाही. मग असं भाज्यांमधनं घातलं की कधी बेस्ट. भाजी जास्त घ्यायची आणि पाव जरा कमीच. एका टोकरीमध्ये सगळ्या चिरलेल्या भाज्या ठेवल्या मस्तपैकी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत छानपैकी टोमॅटो कांदा वगैरे बाकीचे जे आहेत की नाही मंडळी, त्याच्यामध्ये तडका मारणारी टेस्ट देणारी ती छानपैकी बारीक कट करून घ्यायची आहेत. हे बघा वाटाणे पण घातलेत, भिजत घातले होते. 2-3 बटाटे घेतले आहेत मी मोठे. बाकी गोष्टींपेक्षा म्हणजेच आपण जसं की बाकी भाज्यांपेक्षा बटाटा जरा जास्तच घ्यायचा. हे बघा गाजर घेताना सालून घेतलं आहे मी. नाही साललं तरी चालेल, स्वच्छ धुवून घ्या फक्त आणि कट करून टाकलं तरी चालतं. पण मी सालून घेतलं आहे वरतून थोडंफार. छानपैकी कट केलं आहे. ते पण शिजण्यासाठी एकत्रित टाकलं आहे. मस्त टेस्ट खूप छान येते. चला तर मग सगळ्या भाज्या मस्त स्वच्छ धुतल्यात आणि कुकरमध्ये टाकून दिल्या. मस्तपैकी 4-5 शिट्ट्यात गरगरीत छान एकदम मऊसूत त्या शिजतील. पाणी प्रमाणात घालायचं आहे. हे बघा 1 2 3 मस्तपैकी अशा छान शिट्ट्या तिकडे कुकरच्या होत आहेत. तोपर्यंत आपण करूयात चला बाकी तयारी. कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, लसूण घ्यायचा आहे. छानपैकी आलं लसूण पेस्ट करायची आहे. कांदा छानपैकी सालं काढून उभा कट करून घेतला आहे. टोमॅटोच्या पण छान छोट्या छोट्या स्लायसेस करून घेतल्या आहेत आणि एक एक करून मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो पण छान प्युरी एकत्रित बनवून घ्यायची आहे. हे बघा छानपैकी कांदा मस्तपैकी बारीक करून घेतला आहे. कांदा तुम्ही फोडणी घालताना बारीक चिरून घातला तरी चालतो. टोमॅटो पण बारीक चिरून घातला तरी चालतो. पण मी सगळं छानपैकी एकत्रित मिश्रण म्हणजे बारीक मिक्सरला करूनच घालणार आहे. म्हणजे सगळं छान एकपैकी एकजीव होतं आणि पावभाजी पण छान घट्ट बनते आणि सगळे पदार्थ सगळ्या भाज्या पण मुलांच्या पोटात जातात. नाहीतर मुलं खाताना थोडं जरी काही लागलं आपल्या तोंडामध्ये भाजी वगैरे की याचं ही भाजी आवडत नाही ती आवडत नाही, मग टोमॅटो साईडला कर, कांदा बाजूला कर. त्यामुळे सगळं एकत्रित छानपैकी मी मिक्सरलाच बारीक करून घेतलं. हे बघा छानपैकी आपले कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट करेपर्यंत इकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे. छान कुकर गार झाल्यानंतर एका परत मी टोकरीमध्ये छान सगळं काढून घेतलं आहे ते मिश्रण आणि एकदम मस्त असं स्मॅश करून घेतलं. पण तरी पण थोडंफार राहिलेलं असतं म्हणून मग मी एकदम 1-2 काय करते, थोडंसं त्याच्यातलं मटेरियल जे आहे ते मिक्सरला फिरवून घेते. म्हणजे एकदम मस्तपैकी घट्ट आपली पावभाजी छानपैकी तयार होते. कारण खाताना जर बीट लागलं गाजर लागलं तर मुलं काढून टाकणार, साईडला हे करणार, त्याची टेस्ट पण त्यामध्ये मिक्स होणार नाही. त्यापेक्षा एकत्रित मिक्सरला बारीक केल्याने काय बिघडणार आहे म्हणून छान एकत्रितपणे मी ते मिक्सरला बारीक केलं. त्यानंतर छानपैकी कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं. तडाडल्यावर जिरे मोहरी घातली. त्यामुळे आलं लसूण पेस्ट घालायची. छानपैकी ती तडाडली. हे बघा हा त्यामध्ये नंतर टाकायची कांद्याची प्युरी केलेली. हे बघा कांदा जो आपण मिक्सरला बारीक केला की नाही छान, तो कांदा टाकायचा आहे त्यामध्ये आणि छान एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. परतून घ्यायचा आहे चांगला, मागून पुढून वरतून खालून इकडून तिकडून सगळीकडून. हे बघा छानपैकी कांदा मस्त परतल्यानंतर
त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. टोमॅटो आपण मिक्सरला बारीक केलेला तो पण छानपैकी गर 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 करून एकत्रित मस्तपैकी मिक्स करायचं आहे. त्यामध्ये पुन्हा मी आलं लसूणची पेस्ट घातली. आधी फक्त लसूणच घातला होता म्हणून थोडीशी आलं लसूणची पेस्ट वरतून टाकली. त्यानंतर सगळे आपल्याकडे घरात असलेले मसाले घालायचे. काळा मसाला, लाल मसाला, धना पावडर टाकायची, थोडीशी नॉर्मल हळद घालायची आहे, काश्मीरी मिरची घालायची आहे लाल मस्तपैकी कलर येण्यासाठी. तसं बीट गाजर घातलं आहे त्यामुळे लाल रंग येतो छानपैकी, पण काश्मीरी मिरची घातली की एकदम मस्त हॉटेल स्टाईल, स्ट्रीट स्टाईल आपली पावभाजी तयार होते. हे बघा कशी मस्त दिसत आहेत बघा. हा हा हा, असला खमंग वास येतो आहे. आणि त्यामध्ये छानपैकी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालायचा आहे. आणि हे बघा भाज्या एकत्रित होत्या, त्यामध्ये थोड्या काही जाडसर राहिलेल्या मी मस्तपैकी मिक्सरला बारीक केल्या होत्या आणि त्या मस्त भाजीमध्ये टाकून दिल्या. आणि सगळं एकत्रित मस्त मिक्स केलं आहे गऱ्या 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 गोल गोल फिरवून. हे बघा वाव. त्यामध्ये मी बटर पण टाकले बरं का वरतून. हां, बटर घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, छानपैकी कोथिंबीर घाला, कस्तुरी मेथी असेल तर थोडी मस्तपैकी हातावरती अशी चुरगवून द्या की टाकून त्यामध्ये. ते बघा बटर पण घातलं आहे. छानपैकी भाजी उकळती आणि असला सुगंधित मस्त सुगंध दरवळतोय. वाव, एकच नंबर. बघून असलं तोंडाला पाणी सुटतंय की बस. एकदम झटकीपट पावभाजी तयार होते. संडेला स्पेशल आयटम आपण मुलांना करून देऊ शकतो. घरात पण आपण सगळेजण खाऊ शकतो. रोज रोज भाजी चपाती करून पण कंटाळा येतो. मग कधीतरी छानपैकी चेंज काहीतरी घरातल्यांसाठी पण आणि आपल्यासाठी पण. झटकीपट पावभाजी तयार पण होते आणि मुलं पण आवडीने खातात. सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे आवडीने त्यांना काहीतरी वेगळं छान पाहिजे असतं. भाजी चपाती रोज रोज नको असते. म्हणून मस्तपैकी आपण अशी पावभाजी तयार केली आहे. नंतर तवा गरम करून त्यावरती पाव टाकायचे, पुढून मागून वरतून खालून छानपैकी बटर घालून एकदम मस्तपैकी. हे बघा कडकडीत पाव गरम करून घेतलेत. भाजी एका प्लेटमध्ये छान सर्व केली आहे. कशा वाफा निघत आहेत बघा. आहा हा, कांदा लिंबू बाकी सजावट छान करायची आहे. काकडी याच्यासोबत घ्या. मस्त वरतून बटर घातलं आहे आणि एकच नंबर एकदम मस्त आपली झक्कास अशी टेस्टी पावभाजी तयार आहे. नक्की तुम्ही मंडळी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मस्त त्यामध्ये कांदा घालायचा आहे, छानपैकी लिंबू पिळायचं आहे आणि हे बघा हा घेतला मी फर्स्ट बाईट. आहा हा, चला